विजय, इकडे पोलीस आणि अन्य यंत्रणांना देखील आपल्याला सॅल्यूट करावा लागेल, कारण इतक्या गर्दीमधनं वाट काढत आणि ते पण या सगळ्या प्लेयर्सना पोहोचवायचं बसपर्यंत सुरक्षित आणि ही बस रवाना करायची, त्यांनाही आपल्याला सलाम करावा लागेल। मुंबई पोलिसांच्या कर्तव्याला, त्यांच्या कर्तृत्वाला आपण कायमच सलाम करायला हवा। याचं कारण एवढ्या ताण तणावाखाली ही मंडळी जगत असतात। आपले प्रत्येक सण, आपले प्रत्येक उत्सव या वेळेला ही मंडळी काम करत असतात। आपण सणासुदीचा आनंद लुटत असतो, पण पोलिसांना मात्र ते कधीही शक्य होत नाही। त्यात अनेक राजकीय पक्षांच्या सभा, निवडणुका या सगळे कार्यक्रम लागून असतात आणि त्यात जेव्हा हा क्षण येतो की भारतीय संघ जेव्हा जग जिंकून 2020चा विश्वचषक जिंकून भारतात परत येतो, त्यावेळेला त्यांना किती जागरूक राहायला हवं असेल याचा विचार कर अश्विन। भारतीय संघातले 15 खेळाडू, त्यांचे कुटुंबीय, त्याच्याबरोबर सपोर्ट स्टाफ या सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था त्यांच्या डोक्यावर असते। त्यांना घेऊन नेऊन बसमध्ये बसवणं, ती बस व्यवस्थित आजच्या घडीला जर सांगायचं झालं तर NCPA पर्यंत पोहोचवणं, त्या NCPA नंतर तिथे जो जनसागर आहे त्याच्यामधून त्यांचा अख्खी रॅली घेऊन जाणं आणि मग वानखेडे स्टेडियम मधला सगळ्यात शेवटी होणारा जो गौरव सोहळा, या प्रत्येक क्षणाक्षणाला मुंबई पोलिसांना, मुंबई पोलिसांमधल्या प्रत्येक जवानांना, कॉन्स्टेबलला, अधिकाऱ्यांना डोळ्यात तेल घालून जागरूक राहावं लागणार आहे आणि म्हणूनच त्यांच्या कर्तव्याला, त्यांच्या कर्तृत्वाला आपल्याला सलाम ठोकावाच लागेल अश्विन। खरं, आणि हा कॉन्वॉय, हा ताफा आता निघतोय विजय। आपण बघतोय की पोलिसांचे देखील प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी बंदोबस्त केलेला आहे आणि हा कॉन्वॉय, हा ताफा, अनेक पोलिसांच्या गाड्या मला वाटतं बसच्या दोन्ही बाजूला असतील, पुढे आणि मागे, आणि त्या मग कॉन्वॉय मधनं त्या ताफ्यातनं ही बस रवाना होईल। आपल्याला ही बस या दृश्यांमध्ये दिसते बाहेर येताना, ही बस आपल्याला दिसते अश्विन। आणि पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर पुन्हा एकदा अशीच बस होती 1983 साली, जेव्हा कपिल देवचा भारतीय संघ, याच्यामध्ये सुनील गावस्कर होता मुंबईचा, ज्याच्यामध्ये दिलीप वेंगसरकर होता, ज्याच्यामध्ये मुंबईचा रवी शास्त्री होता, ही सारी मंडळी अशीच मुंबई विमानतळावरनं वानखेडेवर गेली होती आणि त्यानंतर 2007 साली कदाचित त्याच विमानातनं मुंबईत दाखल होण्याची संधी मला मिळाली, कारण त्यावेळी ABP माझासाठी 2020चा विश्वचषक कव्हर करण्याची मला संधी मिळाली होती आणि त्या पहिल्याच प्रयत्नात महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियानं 2020च्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। त्याच विमानातनं तो संघ जेव्हा आला, मुंबईत दाखल झाला आणि मुंबईत तो संघ पुन्हा एकदा अशाच बसनं, किंबहुना त्यावेळेला ओपन डेक बस जी आपल्याकडे MTDCची BSTची बस होती, त्या बसनं त्या अख्ख्या संघाची रॅली निघाली होती। मुंबईच्या रस्त्यावरती गर्दी झाली होती। आज मात्र तशीच ओपन डेक बस आहे, पण ते स्वागत NCPA ते वानखेडे स्टेडियम एवढ्या मर्यादित पट्ट्यातच होणार आहे। पण मला वाटतं ज्यावेळी ही बंदिस्त बस जाईल ना मुंबईच्या रस्त्यावर, तेव्हा देखील मुंबईच्या रस्त्यावर एक छोटा रोहित शर्मा, एक छोटा विराट कोहली, एक छोटा हार्दिक पांड्या या सगळ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असेल आणि तोच कदाचित 15-20 वर्षांनी उद्या येणारा 2020 विश्वचषक आहे ना, तो आपल्याला जिंकून देणार अश्विन। खरं आहे, आणि जसं आपण म्हणतोय की क्रिकेट आपल्या रक्तामध्ये ते मुरतंय, ते झिरपतंय आणि ते पुढे जाऊन, जसं आता विजयनी सांगितलं की उद्याची रोहित शर्मा, उद्याचे विराट कोहली आपल्याला याच्यातनंच मिळत असतात, हीच प्रेरणा असते आणि त्याच आपल्या प्रेरणा स्त्रोतांना बघण्यासाठी, आपल्या इन्स्पिरेशनना, आपल्या आयडॉलना बघण्यासाठी हे सगळे चाहते जे आहेत ते जमलेले आहेत। वानखेडे असेल किंवा मग आपण नरिमन पॉईंटचा भाग बघितला, प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी बघितली आणि जसं आता विजयने देखील सांगितलं, या पूर्ण मार्गावरच कदाचित ठिकठिकाणी आपल्याला असे फॅन्स पाहायला मिळू शकतात। ही बस आता या कॉन्वॉयमध्ये, ताफ्यामध्ये रवाना तर झालेली आहे आणि आता ही बस नरिमन पॉईंटला कुठल्या मार्गाने पोहोचते आपल्याला कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये कळेल। मात्र बस रवाना झाली आहे, प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे, गाड्यांचा ताफा आहे, पोलिसांच्या वाहनांचा ताफा आहे आणि त्या ताफ्यामधून ही बस रवाना होती आहे। हीच ती दृश्य आहेत विमानतळाच्या आता बाहेरून मुख्य रस्त्यावर ही बस येते आणि तिकडून ती बस पुढे रवाना होती आणि त्याचवेळी मगाशी आपण मुंबई पोलिसांनी केलेलं आवाहन देखील पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया। मरीन ड्राईव्ह परिसरात अजिबात गर्दी करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलेलं होतं आणि त्याच्यानंतर काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये आता ही बस जी आहे ती पोहोचेल अर्थातच नरिमन पॉईंटकडे आणि तिकडून ती विजयी रॅली सुरू होणार आहे। दरम्यान ही बसची एक्सक्लुझिव्ह दृश्य, या बसमध्ये आपले विजयी शिलेदार आता आरूढ झालेले आहेत। या बसमधूनच नरिमन पॉईंट परिसरात हे प्लेयर्स पोहोचतील आणि तिकडून मग विजयी रॅली निघेल। एक खास बस सजवण्यात आलेली आहे, जी देखील मगाशी ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती, तिकडच्या गर्दीमध्ये अडकलेली होती किंबहुना,
तर ती बस देखील तिकडे पोहोचेल आणि मग त्या बसमधून ओपन बसमधून मिरवणूक निघणार आहे, पोहोचेल वानखेडे स्टेडियमला. दरम्यान चाहते आपल्याला ऐकायला मिळते की बाहेरून त्यांना माहिती आहे की कदाचित हाक पोहोचणार नाही, पण तरी देखील हे प्रेम बघ विजय, बाहेरून देखील चाहते विराटला हाक मारतायत, रोहितला हाक मारतायत. मला वाटतं हे प्रेम आहे ना, हेच प्रेम कुठेतरी आपल्या सगळ्यांना बांधून ठेवत असतं आणि आपल्या अडचणीवर, आपल्या संकटावर फुंकर मारून आपल्याला पुढे जायला हे क्रिकेटचं प्रेम, हा क्रिकेटचा खेळ आणि खेळाडूच आपल्याला प्रेरित करत असतात. अश्विन, या देशाची शक्ती मोठी काय आहे तर या देशातली लोकसंख्या जी आहे ती आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. पण दुर्दैव असतं असताना अश्विन की धर्म असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील, त्या गोष्टीमुळे आपण वारंवार दुभंगलेले जातो. आणि ही दुभंगलेली जी ताकद आहे ना, तिला एकत्र आणण्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य कुठलं असेल अश्विन, तर ते खेळाचं मैदान आहे. आणि ते खेळाचं मैदान कदाचित क्रिकेट, कारण या क्रिकेटवर या देशाचं प्रेम आहे. या देशातला येणारा आणि आज खेळणारा देखील रोहित शर्मा या क्रिकेटच्या माध्यमातूनच आपल्या समोर असतो. आणि म्हणूनच क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा ती ताकद, या देशाची खरी ताकद, या देशाला एकवटण्याची, क्रिकेट हा खऱ्या अर्थानं या देशाचा धर्म आहे. जरी आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विभागलेलं असलो तरी क्रिकेटच्या निमित्तानं आपण एकत्र येतो आणि ती ताकद आपल्याला दिसते, जी आत्ता या क्षणी मरीन ड्राईव्हवर दिसते. आणि ही भारतीय संघाची बस ज्या ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर ते भारताचं, त्या भारतीयांचं सामर्थ्य आपल्याला दिसेल, एकतेचं. खरं आहे. आणि तेच आता आपल्याला दर्शन घडलं, जसं तो उल्लेख केला, ठिकठिकाणी छोट्या छोट्या संख्येने का होईना पण लोक हजर आहेत. आणि मला असं वाटतं की हेच ते प्रेम आहे, हाच तो धागा आहे की जो जोडून ठेवतो आपल्या सगळ्यांना. आणि ही बस पुन्हा एकदा आपल्याला दिसते, बस पुढे आणखी अंतर कापत जाते आणि ती पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित पोहोचेलही नरिमन पॉईंट परिसरात. पण इकडे देखील आपण बघतोय ज्या मार्गावरून ही बस जाते त्या मार्गावर देखील दोन्ही बाजूला म्हणजे इकडे देखील ट्रॅफिक पोलीस आणि अन्य यंत्रणांची पुन्हा एकदा त्यांना देखील अत्यंत कसोशीने वाट करून द्यावी लागते. त्यांची देखील इकडे एक प्रकारे परीक्षा होते, मात्र ते देखील आपलं कर्तव्य चोख निभावत असतानाच ही बस आता पुढे रवाना होते. आणि तिकडे देखील त्या फॅन्सची असंख्य प्रमाणातली गर्दी. या दोन बस आहेत, मला वाटतं या दोन्ही बस आता पुढे गेलेल्या आहेत आणि आता हा ब्रिज घेत आहेत. हा ब्रिज नवीनच खुला झालेला ब्रिज आहे, तो सांताक्रूजचा, आपल्याला सांताक्रूज विमानतळाच्या आधीचा जो ब्रिज आहे. आणि या मार्गाने आपण पश्चिम द्रुतगती मार्गावर अधिक वेगाने जाऊ शकतो. हा नवीन फ्लायओव्हर आहे आणि त्याच फ्लायओव्हरनं ही टीम मार्गस्थ होताना आपल्याला दिसते. थोड्याच वेळात सांताक्रूज विमानतळाचा जो पट्टा आहे तो देखील पश्चिम द्रुतगती मार्गावरनं ही बस पार करेल. आणि ही बस लवकरात लवकर NCPAच्या दिशेनं कशी पोहोचेल, कारण NCPAवरनंच ही भारतीय संघाची विजयी मिरवणूक सुरू होईल. आपल्याला पुन्हा एकदा पोस्टर देखील दिसतंय. अतिशय कमी वेळात ही सगळी सज्जता इथं आपल्याला मुंबईकरांनी केलेली आपल्याला दिसते. जो जनसागर ज्याचा उल्लेख तू केलास की तो आपल्याला मरीन ड्राईव्हवर उसळलेला दिसला, मरीन ड्राईव्हवर आपल्याला जनसागराला उधाण आलेलं दिसलं, पण तोच जनसागर मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील अश्विन आपल्याला उसळलेला दिसतोय. आणि विचार कर अश्विन, साधारण 5:30च्या सुमारास भारतीय संघ येण्याची शक्यता होती. आत्ता वाजलेत साधारण 6:36, म्हणजे त्याच्या आधीपासून 5:30च्या आधीपासून ही मंडळी उभी आहेत. ही मंडळी ताटकळत उभी आहेत, पाय त्यांचं त्यावेळापासून दुखलेले असतील, बसले नसतील, पण ही ताकद, हे त्यांचं आसुसलेपण केवळ एकाच गोष्टीसाठी आहे की 2020चा विश्वचषक ज्यांनी आम्हाला जिंकून दिला त्या रोहित शर्माला, त्या रोहित शर्माच्या शिलेदारांना आम्हाला केवळ एक झलक पाहायचं आहे. विराट कोहलीला तर लोक बाहेरनं हाका मारतात, कारण विराट कोहलीवर या भारताचं प्रेम आहे, साऱ्या भारतीयांचं प्रेम आहे. आणि तोच विराट कोहली जर या 2020 विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात भारतासाठी खऱ्या अर्थानं एक मॅच विनर ठरला तर साहजिकच आहे काचेचा तावदान असो, कुठूनही आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचावी अशी आर्त इच्छा प्रत्येक मुंबईकराची आहे, प्रत्येक भारतीयाची आहे. त्यामुळे बस जिथून जिथून जाते तिथं तिथं आपल्याला ऐकू येते ती भारतीयांची, मुंबईकरांची एक विराट हाक, विराट विराट विराट. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. गणेश, उत्साहाला उधाण आलेले तू स्वतः वानखेडे स्टेडियम आणि परिसरामध्ये त्याचं दर्शन घेतलेलं आहे, आता काय अपडेट आहे तुझ्याकडे? अश्विन, काही वेळासाठी इथे जो जोश होता तो मावळला होता, कारण इथले प्रेक्षक ओरडून ओरडून आपला जोश दाखवून कंटाळले होते किंवा थकले होते. पण आता ज्या वेळेला असं कळलं की टीम इंडिया मुंबईत लँड झाली आणि स्टेडियम दिशेनं येते,
तो पुन्हा जोश पाहायला मिळतो आणि एक अत्यंत इलेक्ट्रिफाईंग असा एक माहोल इथे आपण पाहू शकतो. त्याचं वर्णन करणंही कठीण आहे, कारण सगळ्यांना फक्त एक झलक पाहिजे आपल्या या हिरोंच्या हातात असलेल्या ट्रॉफी सोबत. आणि हे सगळे क्रिकेट फॅन्स आहेत, त्यांचं फक्त आणि फक्त क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटर्सवरचं प्रेम, टीम इंडियावरचं प्रेम, त्या प्रेमापोटी सगळे इथे आलेले आहेत. आणि म्हणून किती तास लागला तरी थांबण्याची त्यांची क्षमता आहे, त्यांची इच्छा आहे आणि ते तयार आहेत. तसंच स्टेडियमच्या बाहेर फक्त 30,000 क्रिकेट प्रेमीच आत येऊ शकतात. स्टेडियमच्या बाहेर तर लाखोच्या संख्येमध्ये. आणि पोलिसांना आता टीम इंडियाचा रूटही बदलावा लागला, कारण जर या मरीन ड्राईव्हच्या रोडवरती, VVIP रोडवरती गाडी टाकली तर ते तिथं ती पोचू शकणार नाही. आणि हेच दृश्य मी पाहतोय, आपण हे टीम इंडियाला फॉलो करतोय, तर प्रत्येक बाजूला आपल्याला आठवत असेल 2007ला जवळपास 7 ते 8 तास लागले होते टीम इंडियाला एअरपोर्ट ते वानखेडे स्टेडियम पोहोचायला, कारण तो 25 किलोमीटरचा स्ट्रेच ओपन बसनं ट्रॅव्हल केलं होतं. पण आता ती एक झलक पाहण्यासाठी अंधेरी ते वानखेडे स्टेडियम पर्यंत जो प्रवास असेल, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक नाक्यांवरती, प्रत्येक रस्त्यावरती, जंक्शनवरती लोक आहेत फक्त आणि फक्त टीम इंडियाला चीअर करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. आणि मरीन ड्राईव्ह मध्ये आता 1.5-2 किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना परेड करायचं आहे, विक्ट्री परेड होणार आहे, म्हणून पूर्ण गर्दी ती या मरीन ड्राईव्ह परिसरात आली आहे. पण जे लोक मरीन ड्राईव्ह पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत, आपल्या घरातून ज्या रस्त्यातून टीम इंडिया जाते त्या प्रत्येक रस्त्यावरती, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हायवेज वरती लोक दिसत आहेत हातात झेंडा घेऊन, टीम इंडियासाठी फलक घेऊन, त्यांच्या आपल्या हिरोजचे फोटोज घेऊन, आणि त्यांना चीअर करतात, त्यांचं अभिनंदन करतात. हे आपल्या मुंबईकरांचं क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटपटूंचं प्रेम आणि क्रिकेटरांनी जे केलंय त्याचं अभिनंदन करण्याचा ही एक पद्धत आहे. मुंबई नेहमीच क्रिकेट आणि क्रिकेटच्यासाठी मुंबईकरांचा जीव नेहमीच क्रिकेटवर असतो. आणि मुंबईकरांचं हे प्रेम आज नाही तर अनेक वर्षांपासून, जेव्हापासून BCCI क्रिकेट सुरू झालं तर मुंबई आणि क्रिकेटचा इतिहास पाहता क्रिकेट आणि मुंबईची नाळ एक वेगळीच जोडली गेली आहे. आणि म्हणूनच BCCIनं देखील याच मुंबईमध्ये अशा प्रकारे आपण विक्ट्री परेड करावा, कारण शक्य होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर दिल्लीच्या इंडिया गेटमध्येही तो परेड ते करू शकले असते. पण क्रिकेट आणि मुंबईचं नातं पाहता BCCIचं हेडक्वार्टर देखील मुंबईमध्ये आहे. त्याला पाहतात हा परेड, विक्ट्री परेड मुंबईच्या या मरीन ड्राईव्ह मध्ये होतोय, जो सुंदर असा मरीन ड्राईव्ह मध्ये होतोय. आणि लाखोंच्या संख्येमध्ये आज मुंबईकर क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. जसं मी म्हणालो की एअरपोर्ट, विमानतळापासून ते प्रत्येक रस्त्यावरती मी पाहतोय फक्त लोक आहेत. लोक वेव्ह करतायत, लोक झेंडे घेऊन उभे आहेत, लोक फोटो घेऊन उभे आहेत. आणि एक झलक पाहिली, एक जेस्चर जर दाखवलं तर टीमच्या या खेळाडूंनाही देखील एक ऊर्जा देणार असतं. क्रिकेटर्सही आपल्या या जे त्यांनी अचीव केलेलं आहे त्याच्यासाठी बलिदान देतात, आणि त्या बलिदानाला सल्यूट, त्याचं अभिनंदन किंवा त्याचा गौरव करण्याचे क्षण मुंबईकरांच्या क्रिकेटचे आहेत. आणि ते क्षण दिसतात. मी पाहतोय की लोक या टीम इंडियाच्या बसच्या मागे, कॉन्वॉयच्या मागे आपल्या गाड्या घेऊन चालले आहेत, गाड्यांच्या टपावर बसले आहेत, तंदूक उघडलेला आहे, बाईकवर लोक जात आहेत. म्हणून प्रचंड असा उत्साहाचा माहोल आहे. आणि या उत्साहाच्या माहोलमध्ये टीम इंडिया ज्या वेळेला NCPAला पोहोचेल, भूतो ना भविष्य अशा प्रकारचं एक दृश्य आपल्याला पाहायला मिळणार. मी म्हणालो की 2007ला देखील हेच दृश्य होती, पण 2007 मध्ये मरीन ड्राईव्ह इथे एवढी गर्दी नव्हती, कारण 25 किलोमीटरच्या पूर्ण स्ट्रेचवरती लोक होते आणि टीम इंडिया सोबत लोक चालत आली होती. पण आज ज्या वेळेला फक्त या 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये विक्ट्री परेड होणार आहे, म्हणून डोंबिवली, ठाणे, कल्याण, पालघर अनेक भागातनं, काही लोक तर गुजरातमधनं आली आहेत, काही लोक तर पुण्यामधनं आली आहेत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं आलेली आहेत फक्त आणि फक्त टीम इंडियाला पाहण्यासाठी, विक्ट्री परेडमध्ये सामील होण्यासाठी. म्हणून पोलिसांसाठी ही खूप आव्हानात्मक ही स्थिती आहे, कारण भीती असते ती चेंगराचेंगरीची, कारण इतक्या मोठ्या संख्येमध्ये जेव्हा लोक असतील आणि एकाकडनंही जर चूक झाली तर त्याला सांभाळणं, त्याला कंट्रोल करणं मुश्किल असतं. आणि म्हणूनच पोलिसांनी आवाहन केले की तुम्ही येऊ नका. पण आता खूप उशीर झालेला आहे आणि नियोजन करण्याची वेळ खूप कमी असल्यामुळं आता मुंबई पोलीस हे फक्त आणि फक्त आपल्या प्रयत्नासोबतच देवाकडे प्रार्थना करत असेल की कोणताही गालबोट या उत्सव सोहळ्याला लागू नये, आणि शांततेत आणि अशाच उत्साहामध्ये कोणतीही घटना न होता आजचा हा विक्ट्री परेड, विक्ट्री सेरेमनी पूर्ण व्हावी हीच अपेक्षा मुंबई पोलीसही करत असेल.
त्याचबरोबर आपण एअरपोर्टलाही पाहिलं, जी गर्दी होती तीच गर्दी पूर्ण मुंबईच्या रस्त्यावरती आहे. आणि संध्याकाळी ताज हॉटेल बाहेर ज्या जिथं टीम इंडिया थांबणार आहे या कार्यक्रमानंतर, तिथं देखील लोक मला वाटतं आज रात्रभर असतील टीम इंडियाला चिअर करण्यासाठी, टीम इंडियाच्या या त्यांच्या या कामगिरीला सलाम करण्यासाठी. अश्विन, गणेश धन्यवाद. तुझ्याकडनं वेळोवेळी आम्ही अपडेट घेत जाऊ. आपल्यासोबत आता वेदांत नेवे. वेदांत, तुझं वेगळेपण असं आहे, तुझ्या आयुष्यात कदाचित भारतीय संघाच्या यशाचं सेलिब्रेशन करण्याचा हा पहिला क्षण आहे. आजवर अनेक राजकीय पक्षांच्या रॅलीज तू कव्हर केल्यास, अनेक सामाजिक आंदोलनं, अनेक सामाजिक कार्यक्रम तू कव्हर केलेस, पण आजचा हा क्षण तुझ्यासाठी किती वेगळेपण आहे? विजय, वेगळेपण या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते, कारण क्रिकेट प्रेमी किती संख्येने इथे एकत्र येऊ शकतात, लाखोच्या संख्येने एकत्र येऊ शकतात. आणि इथे आपण बघतोय, जसं गणेश यांनी सांगितलं की कल्याण, बदलापूर, मुंबईच्या आसपासचा परिसर असेल, त्याशिवाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्रातल्या बाहेरून हे सर्व क्रिकेट प्रेमी इथे आपल्याला मरीन ड्राईव्ह परिसरात पाहायला मिळतात. 4.5 किलोमीटरचा जर आपण हा संपूर्ण परिसर बघितला तर सगळीकडे आपल्याला हे क्रिकेट प्रेमी एकत्र पाहायला मिळतात. प्रत्येकाला आपल्या विश्वविजेता जी टीम आहे त्यांना पाहायचं आहे, प्रत्येकाला रोहित शर्माला बघायचं आहे, प्रत्येकाला सूर्यकुमार यादवला बघायचं आहे, विराट कोहलीला पाहायचं आहे. आणि त्याच्यामुळे हे सर्वजण आपल्याला या मरीन ड्राईव्ह परिसरात पाहायला मिळतात, जिथे ही बस, जी ओपन डेक बस असणार आहे, ती ओपन डेक बस याच NCPAच्या समोरून ह्या विजयी परेड टीमची सुरू होणार आहे. आणि आपण बघतो सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे, बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे. आणि इथून ही बस पुढे वानखेडे स्टेडियमला मार्गस्थ होणार आहे. त्याच्या आधी ह्या ओपन डेक बस जेव्हा थोड्याच वेळात येणार आहे, ती बघण्यासाठी सुद्धा आपण बघतोय मोठी गर्दी आपल्याला या ट्रायडंट हॉटेलच्या समोर पाहायला मिळते. ट्रायडंट हॉटेलमध्ये जे सध्या राहण्यासाठी आहेत ते सुद्धा आपल्याला खाली आलेले पाहायला मिळतात. जसं मी आधी सांगितलं की टीमचे प्रत्येक सदस्याला आपल्याला बघायचं आहे, त्यांना स्वागत, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि म्हणूनच हा परिसर बघतोय, अगदी चर्चगेट स्टेशन असेल ते पूर्णपणे जाम आहे. इकडनं जिथे रस्ता मिळेल तिथनं लोक मरीन ड्राईव्ह इथे या ठिकाणी येतात. आणि पुढे जिथनं ही बस निघणार आहे त्याच्या पुढे आपण बघतोय कशी गर्दी झालेली आहे. आणि ओपन डेक बस आपण या ठिकाणी बघतोय, ट्रायडंट हॉटेलच्या समोर ही ओपन डेक बस आलेली आहे. आणि ही ओपन डेक बस NCPAच्या समोर पार्क केली जाईल, जिथे टीम इंडिया जी याच विक्ट्री जी मार्च आहे, जी विजय यात्रा आहे, जो विजय उत्सव आहे, त्या विजय उत्सवाला याच ओपन डेक मध्ये बसणार आहे. प्रत्येक चाहत्याचं ते धन्यवाद करणार आहेत, प्रत्येक चाहता टीम इंडियाचं स्वागत करणार आहे. आणि हीच ओपन डेक बस आता आपण बघतोय समोर पोलिसांची गाडी आहे, सुरक्षा आता वाढवण्यात येते. अवघ्या साधारणपणे अर्ध्या तासामध्ये म्हणजे 7:15-7:30च्या दरम्यान टीम इंडिया याच मरीन ड्राईव्हच्या ठिकाणी येईल. आणि तिथून हा जो विजय उत्सव आहे टीम इंडियाचा, तो साजरा केला जाईल. लाखोच्या संख्येनं इथे आपण हे क्रिकेट प्रेमी बघतोय दोन्ही बाजूनी, म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा आहेत त्या साईडला, म्हणजे मरीन ड्राईव्ह साईडला पण आपण बघतोय तिथे सुद्धा हे सर्वजण आहेत. आणि इथे बघतोय चॅम्पियन 2024 ही लिहिलेली ही ओपन डेक बस, जी सकाळपासून आपण ABP माझावर दाखवतोय, ती बस आता मरीन ड्राईव्ह परिसरात जी अडकलेली होती ती आता मरीन ड्राईव्ह परिसरात आलेली आहे. NCPAच्या इथे पार्क केली जाईल. आणि आता हे प्रत्येक क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट बघत होते, कारण अगदी 3-3:30 वाजल्यापासून ऊन पावसाचा खेळ सुरू होता. पावसात हे सर्व क्रिकेट प्रेमी भिजले, मात्र अजूनही ते थांबलेले आहेत. क्रिकेटची टीम, आपली इंडिया क्रिकेटची टीम कधी येते, आपली विजयी टीम कधी येते, त्याच्यासाठी आपण बघतोय कशा प्रकारे चेअर केलं जात आहे, कशा प्रकारे या बसचं सुद्धा स्वागत हे सर्व क्रिकेट प्रेमी आपल्याला करताना पाहायला मिळतात. कशा प्रकारे ही बस आहे हे आपण दाखवूया. जो फोटो कप घेताना आपण बघितलाय, वर्ल्ड कप घेताना हा फोटो बघितलाय, तो फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर्व टीमचे सदस्य या ठिकाणी आपल्याला या ओपन डेक बसवर पाहायला मिळत आहेत. आणि ICC मेन्स T20 वर्ल्ड कप चॅम्पियन या बसवर आपल्याला थोड्याच वेळात चढलेले पाहायला मिळतील. आणि जसं मी सांगितलं की NCPAला ही बस पार्क केली जाईल आणि तिथून पुढे साधारणपणे 2-2.5 किलोमीटरचं हे अंतर, जिथे वानखेडे स्टेडियमवर हजारो लाखो चाहते टीम इंडिया कधी येईल याची खरं तर वाट बघतायत, त्या ठिकाणी ही सगळी टीम इंडिया जाईल.
तिथे सुद्धा एक राऊंड मारला जाईल, धन्यवाद टीम इंडिया कडनं केलं जाईल. आणि चाहत्यांचा आपण बघतोय उत्साह बघतोय. मी जसं सांगितलं की ऊन पावसाचा खेळ सुरू होता, पावसात हे सर्व क्रिकेटप्रेमी भिजले, मात्र टीम इंडियाची वाट ते पाहतायत. आणि टीम इंडिया अवघ्या काही मिनिटांमध्ये जेव्हा इथे येईल तेव्हा हा क्रिकेटप्रेमींचा उत्साह काही औरच असेल. विजय. वेदांत, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. आणि जसं आता वेदांती सांगितलं विजय की मगाशी पाऊस आला होता, पावसाच्या प्रेमात भिजलेत, पण आता क्रिकेटचं प्रेम इतकं आहे की त्या प्रेमात घामाने अक्षरशः चिंब झालेली असतील मंडळी, पण अजूनही तिकडे उभी आहेत आणि त्यांना एक दर्शन हवं आहे, एक त्यांना झलक हवी आपल्या आवडत्या खेळाडूची. आणि आता ही पुढे आणखी बस जी आहे ती मार्गस्थ होताना दिसते. मला वाटतं अंतर जसं कापलं जाते तसं तसं पुढे ती बातमी जात असणार वानखेडे आणि परिसरामध्ये देखील की आता आपली टीम आणखी जवळ येते, त्यामुळे उत्साह प्रत्येक मिनिटागणिक वाढतो. अश्विन, आता आपण, मला वाटतं की आता आपण टेलिव्हिजनचं तर हे माध्यम आहेच, पण मला वाटतं आपण डिजिटल माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलवर ABP माझा आत्ता या क्षणी असेल आणि सारी मंडळी बघत असतील या जगभरातली की टीम इंडिया ज्याची विजय रॅली निघणार आहे NCPA त्यासाठी निघणारी ही टीम इंडिया आता टोलचा जो टप्पा आहे सिलिंगचा तो क्रॉस करून समोरच्या बाजूला जाते. अर्थात हा सागरी सेतू जो वरळी वांद्रे सिलिंगचा आहे तो आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे, जवळजवळ आपण रोजच त्यावरनं प्रवास करत असतो. अगदी काही मिनिटात आपण तो टप्पा पार करतो. पण जो रसिक, जो क्रिकेट रसिक सकाळपासून खोळंबला आहे ना अश्विन मरीन ड्राईव्हला, त्याच्यासाठी ही 5 मिनिटं कदाचित कित्येक तासांसारखी असतील. खरंय, प्रतीक्षा वाढत जाणार आणि त्यामुळे साहजिकच उत्कंठा शिगेला पोहोचणार की केव्हा एकदा आपण आपल्या प्लेयर्सना आपल्या विश्वविजेत्या प्लेयर्सना, आवडीच्या प्लेयर्सना बघतोय. आणि ही बस पुन्हा एकदा समोर जाते आपल्याला. हार्दिक पांड्या त्याच्या नेहमीच्या स्टाईलने थोडंसं वेगळा गॉगल वगैरे लावून आणि ट्रॉफी घेऊन बसलेला आहे आणि सगळ्यांना तो पोच देतोय त्या ट्रॉफी हातात घेऊन. आणि हाच उत्साह जो बसमध्ये आहे प्लेयर्समध्ये तोच त्याच्या पटीने किंवा जास्त पटीने जास्त संख्येने बाहेर पण आहे, कारण तिकडे संख्या वाढते, प्रत्येक मिनिटागणिक संख्या वाढते. आणि हा एअरपोर्टपासून तो नरिमन पॉईंटपर्यंतचा पूर्ण मार्ग असेल, प्रत्येक मार्गावर चाहते जमलेले आहेत, वेगवेगळ्या वयोगटातले चाहते जमलेत. कारण मगाशी आपण बोललो तसं क्रिकेट हा असा खेळ आहे की तो जाती धर्म सगळ्याच्या भिंती भेदत असतो, सगळ्याच्या पलीकडे जात असतो आणि साहजिकच त्याला वयोगटाची देखील सीमा नाही आहे. म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून ते 90-95 वर्षाच्या आजी देखील तितक्याच आवडीने क्रिकेट बघत असतात, आजोबा देखील त्याच्यावर चर्चा करत असतात. मला असं वाटतं हा एक खेळ आहे जो आपल्या सगळ्यांना बांधून ठेवतो आणि हाच प्रेमाचा सागर आपल्याला इकडे बघायला मिळतो. विजय. निलेश बुधावले आपल्यासोबत ताजे अपडेट द्यायला आहेत. निलेश, तुझ्याकडे काय ताजी माहिती आहे आता? अश्विन, बँड्रा क्रॉस करताना टीम इंडिया आता पाहायला मिळते काही वेळातच NCPA ला ही सर्व टीम दाखल होईल आणि त्यानंतर ओपन गाडीमधून ही टीम जी आहे ती वानखेडे स्टेडियममध्ये येईल. सध्या जर वानखेडे स्टेडियमच्या बाहेरचं आपण चित्र पाहिलं तर लाखो तरुण या ठिकाणी सर्व मुंबईकर या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात. काही क्षणांमध्येच टीम इंडिया या ठिकाणी दाखल होईल आणि खऱ्या अर्थानं सेलिब्रेशनला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. MCAचे सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते देखील आता या ठिकाणी आलेले आहेत. अनेक VIP मंडळी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. सध्या गेट नंबर 2 हून या सर्व टीमची येण्याची व्यवस्था केलेली आहे. गाडी गेट नंबर 2 मधून आज जाईल आणि त्यानंतर प्रामुख्याने ढोलताशा पथकांच्या गजरामध्ये सर्व टीमला मैदानामध्ये घेऊन जाण्यात येईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. एकंदरीतच मुंबईकरांमध्ये, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातून गावागावातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक दाखल झालेले आहेत आणि टीम इंडियाचं वेलकम करण्यासाठी, टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी ही सर्व मंडळी आपल्याला गर्दी करताना अश्विन पाहायला मिळतात. निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा जसं निलेशने सांगितलं की अवघ्या काही मिनिटांची प्रतीक्षा आहे आणि आता मरीन ड्राईव्ह परिसरात ही बस पोहोचेल जी एअरपोर्टवरनं या टीमला घेऊन आलेली आहे. तिकडून ही मंडळी विजय रथावर स्वार होतील. जी बस सजवलेली आहे या खास मिरवणुकीसाठी, त्या मिरवणुकीच्या बसवर ही मंडळी जातील, हे सगळे प्लेयर्स जातील आणि त्याच्यानंतर नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम असं हे अंतर पार करून मग वानखेडेवर मुख्य सोहळा होईल. त्यामुळे अवघी काही मिनिटं, आता 6:52 होत आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित नरिमन पॉईंट आणि परिसरात ही बस पोहोचेल. मात्र तिथून पुढचा वानखेडे स्टेडियमपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी त्या बसला किती वेळ लागतोय पाहायचं. कारण जसं आपण बघतोय हाऊसफुल, पूर्ण सिलिंग जो आहे तो पूर्ण नरिमन पॉईंट जे आहे ते क्वीन्स नेकलेस जो आहे तो हाऊसफुल झालेला आहे. याच्या आधी सिलिंगवरून ज्या पद्धतीने प्रवास केलेला होता तिकडे देखील दोन्ही बाजूला चाहत्यांची ठिकठिकाणी गर्दी होती आणि आता इकडचं चित्र तर आपण बघतोच आहे. संध्याकाळी 5-5:30 पासून ही गर्दी मिनिटागणिक वाढत गेली आणि आता प्रचंड प्रमाणात गर्दी
ही मरीन ड्राईव्ह परिसरात झालेली आहे आणि त्याच मरीन ड्राईव्हवरून मग वानखेडे स्टेडियम असा हा टप्पा पार करणारी ही बस, हा विजय रथ आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये मुख्य कौतुक सोहळा, गौरव सोहळा होईल. एबीपी माझाच्या स्क्रीनवर दिसणारे दृश्य आपण पाहतोय. भारतीय संघाची बस, यशस्वी जयस्वाल दिसतोय आपल्याला. भारतीय संघातला प्रत्येक शिलेदार त्याच्यासाठी आसुसलेला, त्याचा चाहता, भारतीय संघाचा पाठीराखा, त्यांना अगदी नावानं हाका मारतोय, आर्त हाक मारतोय. केवळ एक नजरानजर आपली त्याच्याशी व्हावी हीच त्यांची इच्छा आहे आणि हीच कदाचित या मुंबईची, या महाराष्ट्राची क्रिकेटवर प्रेम करण्याची, जीवापाड प्रेम करण्याची ही संस्कृती आहे. कारण क्रिकेट हा साऱ्या भारतीयांचा श्वास आहे असं म्हटलं जातं आणि ही मुंबई, हा महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. हेच दृश्य आपल्याला मुंबईच्या रस्त्यावर दिसतंय. हा मुंबईचा भूभाग असला तरी या मुंबईत एकवटलेला जो सगळा जनसागर आहे ना, हा कदाचित कुलाब्यापासून थेट डहाणू पालघरपर्यंत, कुलाब्यापासून थेट नवी मुंबई पनवेलपर्यंत, तर तिसरीकडे कुलाब्यापासून थेट कल्याण, कर्जत, कसारापर्यंत पसरलेला हा जनसागर आत्ता या मरीन ड्राईव्हच्या या पट्ट्यात एकवटलेला आहे. अक्षय भाटकर आपल्याला आता ताजी अपडेट देतील. अक्षय. प्रचंड मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी, क्रिकेट फॅन्स इथे जमलेले आहेत आणि अगदी थोड्या वेळाची प्रतीक्षा आहे ज्यावेळी याच मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावरून, याच रस्त्यावरून इथून सगळे क्रिकेटचे देव जे आता सध्या समजले जात आहेत हे सगळेजण आता जाणार आहेत. कारण की वर्ल्ड कप त्यांनी जिंकलेला आहे आणि या पिढीतला 2024चा हा पहिला वर्ल्ड कप आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जे भंगलेलं स्वप्न होतं ते पुन्हा एकदा पूर्ण करण्यासाठी आता हे सगळी टीम जी आहे ती सज्ज झाली होती आणि यावर्षी हीच टीम पुन्हा एकदा वर्ल्ड कप आणेल अशी देखील शक्यता सांगण्यात आली होती. पण या टीमने करून दाखवलं आणि आता अखेर या सगळ्या टीमला एक शुभेच्छा देण्यासाठी, त्यांची जी विक्ट्री आहे त्या दिवशी सेलिब्रेट करण्यासाठी आता सर्व मुंबईकर असून मुंबईच्या बाहेरून आलेले क्रिकेट प्रेमी असून सर्वजण हे मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत आणि याच ट्रायडनच्या याच रस्त्यावर आपण आहोत. त्या रस्त्यावरून आता ही टीम जी ती जाणार आहे. थोड्या वेळापूर्वी त्यांना जी बस, ज्या बसमध्ये हे सगळे प्लेयर्स उभे राहणार आहेत, खेळाडू उभे राहणार आहेत, ती बस जी आहे ती ट्रायडनच्या एका गेटवरून मागच्या गेटवर देण्यात आलेली आहे आणि त्या बस बरोबर देखील अगदी 5 ते 6 हजार जण जे आहेत, लोक जी आहेत त्या बस बरोबर पुढे गेलेली आहे. त्यामुळे थोडंसं या ठिकाणी आता आणखी पब्लिक आपल्याला दिसून येते, जास्त क्राऊड दिसून येते. पण हा संपूर्ण क्राऊड जो आहे तो बाहेर बघतो की कधी सुद्धा हे सगळे खेळाडू येतात, कधी बघायला मिळते, रोहित शर्माला बघायला मिळते, त्याच्याबरोबर इतर संपूर्ण जी टीम आहे त्या टीमच्या कधीपासून बघायला मिळते. यापासून सगळे लोक जे आहेत वाजवतात 6 तास अक्षय भाटकर आपल्याला माहिती देत होते आपले प्रतिनिधी आणि अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. साहजिकच त्याच्यामुळे थोडासा नेटवर्क प्रॉब्लेमही कदाचित येऊ शकतो, त्यामुळे आपल्या रिपोर्टरचा आवाज आपल्याला नीट येत नाहीये. मात्र ते समजू शकतो कारण अशा प्रकारची गर्दी ठिकठिकाणी आहे. मुंबईतल्या रस्त्यांवर खास करून नरिमन पॉईंट आणि परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आणि इकडे मार्गस्थ झालेली टीम इंडिया दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसते. विमानतळावरून निघालेली भारतीय संघाची बस आणि त्याच्यामध्ये अर्थातच आपले प्लेयर्स आहेत, सपोर्ट स्टाफ आहे, सगळी मंडळी निघालेली आहेत. नरिमन पॉईंटच्या दिशेने, नरिमन पॉईंटहून वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक निघेल आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर मुख्य सोहळा होईल. प्रत्येक मिनिटागणिक उत्कंठा वाढतीये, उत्साह वाढतोय कारण त्यांना जसं कळतंय की ही टीम इंडिया आता या डिस्टन्सपर्यंत पोहोचली आहे, या अंतरावर आलेली आहे, इकडे पोहोचली आहे आणि ही जेव्हा बातमी जसजशी पुढे जात असेल माझी खात्री आहे या मंडळीची, या सगळ्या चाहत्यांची उत्सुकता जी आहे ती वाढत असणार. प्रशांत बडे आता अपडेट देत आहेत. प्रशांत, आता जवळपास मला अर्धा तास उलटून गेलेला आहे, 20 मिनिटं ते अर्धा तास भारतीय संघ मार्गस्थ झालेला आहे. अश्विन, खरं तर अतिशय महत्वाचा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी आणि महत्वाचा दिवस मुंबईकरांसाठी. विश्वविजेता चषकातील हे विजयी संघ जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. प्रचंड गर्दी एअरपोर्टवर होती, तितकीच गर्दी आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळाली आणि तितकीच गर्दी पुढे जी आहे आता या सगळ्या संघाला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे. स्टीलिंग क्रॉस झालेला आहे, पुढे टीम जी आहे ती रवाना होते आहे. मोठा पोलीस बंदोबस्त रस्त्यांवर पाहायला मिळतोय कारण तसंच स्वागत रस्त्यांवर देखील ठिकठिकाणी जे आहेत ते घोळके करून मुंबईकर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये मंडळ परिसरामध्ये ही आहे संपूर्ण जो बस मुंबई विश्वचषक टीमच्या विजेत्या टीम सोबत असलेल्या सगळ्या गाड्यांचा समूह त्या ठिकाणी पोहोचेल. तिथे देखील मोठ्या प्रमाणात स्वागत होईल. मात्र आता आपण जर बघितलं तर प्रचंड जल्लोषाचं वातावरण मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. स्वतः जर पुढे बघितलं तर आपण हार्दिक पांड्या हा विश्वचषक अगदी समोर ज्या ठिकाणी ड्रायव्हिंग सीट आहे त्याच्या बाजूला विश्वचषक घेऊन हार्दिक पांड्या जो आहे तो त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मागे विराट कोहली, रोहित शर्मा ही सगळी मंडळी पाहायला मिळत आहेत. आणि ठिकठिकाणी जर रस्त्यांवरचं वातावरण बघितलं अश्विन तर जिथून मुंबई संघाला पाहता येईल, मुंबईकरांना या संघाला पाहता येईल त्या ठिकाणी रस्त्यांवर मग रस्त्यांवर लागणारे फुटओव्हर ब्रिज असतील, इमारतींचे ठिकठिकाणचे जे इमारतींच्या गॅलरीज असतील, इथून हा संघ पास होणार आहे अशी माहिती ज्या मुंबईकरांना मिळालेली आहे. प्रत्येक चौकामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळालेली आहे. आणि हा संघ आज ज्यावेळेस मुंबईमध्ये दाखल होतोय, खरं तर मुंबईमध्ये क्रिकेटचा प्रचंड वेळ मुंबईकरांना आहे. आणि जो क्षण होता विश्वविजेता होण्याचा तो क्षण देखील आपण बघितला. त्यावेळेस देखील प्रचंड गर्दी रस्त्यांवर ज्यावेळेस भारताने हा विश्वचषक हाती घेतला त्यावेळेस प्रचंड गर्दी रस्त्यांवर पाहायला मिळते. आणि तो संघ आता मुंबईमध्ये दाखल होतोय. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा दुःख शर्करा योग आहे. आज मुंबईकर आपल्याला रस्त्यांवर या संघाचं स्वागत करताना पाहायला मिळतात. प्रचंड जल्लोषाचं वातावरण आहे. आणि हे वातावरण आपण थेट एबीपी माझा काही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. कारण खरं तर पोलिसांनी आवाहन केलेलं आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आपल्या संघाचं स्वागत करण्यासाठी जाऊ नका. इतकी प्रचंड गर्दी मुंबईकरांनी या अगोदर शक्यता फार कमी आहे की अशी इतकी प्रचंड गर्दी कोणाच्या स्वागतासाठी केलेली असेल. मात्र ती गर्दी मुंबईकरांच्या या प्रेम जे आहे ते खरंच या क्रिकेट चे विश्वचषक विजेते संघ आहे त्यांना पाहायला मिळणार आहे. आणि रोहित शर्मा मुख्यतः रस्त्यांवर एक आवाज होता तो रोहित शर्माचा जय जयकार करणार होता. मुंबईकर रोहित शर्मा अशा प्रकारचा तो जयघोष आपल्याला रस्त्यावर अश्विन पाहायला मिळाला. आणि त्यामुळे मुंबईमध्ये ज्याने क्रिकेटचे धडे गिरवले त्या रोहित शर्मासाठी हा जल्लोष सगळ्यात मोठा होता. विजयी संघाचा विजय कर्णधार. त्यामुळे नक्कीच एकूण आता ही टीम ज्या वेळेस मुंबईमध्ये दाखल होते प्रचंड जल्लोष मुंबईकरांचा संपूर्ण विश्व पाहतोय, संपूर्ण भारत पाहतोय. अश्विन खरंय प्रशांत, तू आपल्या सोबतच राहा. दरम्यान आता सिलिंकवरची दृश्य आपण बघितलेली होती. सिलिंकवरून हा गाड्यांचा ताफा जो आहे ह्या बसेस रवाना होत आहेत आणि आता पुढे नरिमन पॉईंटच्या दिशेने त्या मार्गस्थ होत आहेत. दुसरीकडे गर्दी मरीन ड्राईव्ह परिसरातली आणि तिकडे देखील ती जी बस आहे ती एका हॉटेलच्या जवळ पोहोचलेली आहे जिकडे आता ही टीम पोहोचेल आणि तिकडून त्या बसमध्ये ही टीम मग दाखल होईल. ज्या विजय रथावरून ही मिरवणूक निघणार आहे ती बस देखील आता मरीन ड्राईव्ह आणि परिसरात जे हॉटेल आहे तिकडे पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे आता अवघ्या काही मिनिटांची प्रतीक्षा आणि आता भारतीय संघ तिकडे पोहोचेल. पुन्हा एकदा वेदांत नेब आपल्या सोबत आहेत ताजी अपडेट द्यायला. वेदांत, अश्विन, गर्दी कशा प्रकारे क्रिकेट चाहत्यांची आहे हे आपण या दृश्यातून बघतोय. जिथे ही ओपन डेक बस थांबलेली आहे त्याच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर आता सर्वजण जमलेले आहेत. काही मिनिटांमध्ये टीम इंडिया इथे येईल आणि त्याचं स्वागत कशा प्रकारे पोलिसांना नियोजन तर वेदांचा आपल्याला आवाज येत नाही आणि विजय हे साहजिक आहे कारण ज्या पद्धतीने गर्दी झालेली आहे. मगाशी पण मी जसं म्हटलं की नेटवर्क प्रॉब्लेम येऊ शकतो, गर्दीमुळे थोडंसं नेटवर्क कंजेशन असेल किंवा थोडासा अडथळा येऊ शकतो, पण हे अपेक्षित आहे कारण ज्या पद्धतीने गर्दी झालेली आहे त्यामुळे मला वाटतं थोडा आवाज येत नाही आपल्याला. ही तीन दृश्य पुन्हा एकदा बघूया. काही वेळापूर्वी जेव्हा विमानतळावर आगमन झालं भारतीय संघाचं, दुसरीकडे नरिमन पॉईंटकडे रवाना होणारा या बसचा आणि या वाहनांचा ताफा, तिसरीकडे प्रतीक्षा अर्थातच मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियम परिसरात या भारतीय संघाची. ही तीन दृश्य आजच्या दिवसभरातली मुंबईमधली ही महत्वाची दृश्य. सुशांत सावंत आपल्याला ताजे अपडेट देत आहेत. सुशांत, तुझ्याकडे काय माहिती? आपण जर बघितलं असेल तर रोहित शर्माच्या टीमचं अर्थात भारतीय संघाचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे नरिमन पॉईंट परिसरात. आपण जर बघितलं असेल तर दुपारी 3 वाजल्यापासून चाहत्यांची जी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मुंबईचा राजा रोहित शर्मा
अशा घोषणा या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत होते. जवळपास 3 वाजल्यापासून आतापर्यंत जी गर्दी आहे ती वाढत चाललेली आहे. कोणत्याही क्षणी भारतीय संघाचं जे आहे ते आगमन होईल आणि त्यानंतर हा संपूर्ण भारतीय संघ जो आहे तो बसने आपलं वानखेडे स्टेडियमवर जाणार. मात्र त्यांच्या प्रतीक्षा जी आहे ती संपूर्ण मुंबईकरांना, विशेषतः रोहित शर्माचे चाहते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. हातात भारताचा ध्वज घेऊन या ठिकाणी जे आहे समर्थक असतील, चाहते असतील ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि या ठिकाणी संपूर्ण जर परिसर बघितला असेल तर NCC रोडच्या पासून वानखेडे स्टेडियम रोड असेल तिथपर्यंत जी आहे ते वाहतूक कोंडी देखील झाली आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते चाहते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अश्विन, सुशांत, तुझ्याकडनं माहिती घेतच राहू. निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत आता. निलेश, तुझ्याकडे काय ताजे अपडेट्स आहेत? तू नेमका कोणत्या परिसरात आहे? तिकडे काय वातावरण? अश्विन, वानखेडे स्टेडियमच्या गेट नंबर 1 वरून ज्या ठिकाणाहून जी गाडी आहे सगळ्या खेळाडूंना घेऊन जाणारी ती आतमध्ये जाणार आहे त्याच गेटला मी सध्या आहे. या गेटला आपण जर पाहिलं तर सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आलेली आहे. तुफान या ठिकाणी क्रिकेटचे चाहते आपल्या खेळाडूंना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात संख्येने या ठिकाणी पाहायला मिळतात. सध्या जी अपडेट मिळते त्यानुसार हाजी अली परिसर सध्या या गाड्यांना क्रॉस केलेला आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये आता संपूर्ण टीम जी आहे ती वानखेडे स्टेडियमला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये ही संपूर्ण टीम जी आहे ती वानखेडे स्टेडियमला येईल आणि त्यानंतर जल्लोषाला सुरुवात होणार आहे. बाहेरचा जर आपण माहोल पाहिला तर हजारो लाखो या ठिकाणी मुंबईकर रस्त्यावर आहेत आणि आपल्या टीमला वेलकम करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत. सुरक्षा रक्षकांना देखील आता गेट बंद केलेले आहेत. आत जी मैदानाची कॅपॅसिटी होती ती पूर्ण झालेली आहे. 90% जास्त मैदान भरलेलं आहे. त्यामुळे केव्हाच होऊ नये त्यामुळे आता पोलिसांना देखील खबरदारी घेतली आहे. बाहेरच सर्व प्रेक्षकांना गेटच्या बाहेरच थांबण्यासाठी विनंती करण्यात येते. त्यासोबतच मुंबई पोलिसांना देखील जर आपण पाहिलं तर नुकतंच एक ट्विट केले आणि त्यांना देखील स्पष्ट केलेलं आहे जर सर्वसामान्यांना या परिसरामध्ये येत असेल तर त्यांना या परिसरामध्ये सध्या येऊ नये, कारण मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक समस्या या ठिकाणी होऊ शकते. मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड रस्त्यावर आहे त्यामुळे पर्यायी मार्गांचा अवलंब करावा अशी देखील माहिती मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आली, किंबहुना आवाहन करण्यात आल्याचं आपल्याला अश्विन पाहायला मिळत आहे. निलेश, तुझ्याकडनं माहिती घेतच राहू, पण जसं आता पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे तिकडे पोहोचू नका, कारण ऑलरेडी खूप गर्दी झाली आहे आणि पोलिसांचं पुन्हा पुन्हा हे आवाहन येतं की या ठिकाणी गर्दी करू नये, कारण आधीच खूप गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये आता प्रत्येक मिनिटागणिक गर्दी वाढते आहे. त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आणि सर्व सुरळीत पार पडावं या दृष्टिकोनातनं पोलिसांनी केलेलं हे आवाहन. इकडे 3 दृश्य पुन्हा एकदा काही वेळापूर्वी म्हणजे जवळपास अर्ध्या तासाआधी मुंबई विमानतळावर जेव्हा आगमन झालं भारतीय संघाचं, नंतर नरिमन पॉईंटकडे ही टीम रवाना झाली. जसं आता निलेशने सांगितलं विजय की हाजी अली परिसरात आता हा ताफा पोहोचलाय. म्हणजे मला वाटतं पुढच्या 15 ते 20 मिनिटात तो ताफा मरीन ड्राईव्ह आणि जे प्रत्यक्ष स्पॉट आहे जिकडून ही विजयी मिरवणूक निघणार आहे तिकडे पोहोचेल 20 मिनिटात. मला वाटतं आणखी कमी वेळात पोहोचेल, कारण हा जो सगळा ताफा आहे हा आता सागरी किनारा मार्ग त्याचा अवलंब करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथून कोणत्याही अडथळ्याविना हा अधिकाधिक लवकर पोहोचू शकतो. आणि अश्विन, मगाशी जो आपण मुद्दा पुन्हा पुन्हा आपण चर्चा केली तो पुन्हा एकदा नव्यानं जर सांगायची वेळ आली तर 2011 सालापासून विश्वचषकाची कुठलीही मोहीम असो, आपल्यासाठी ती मोहीम होती विश्वचषक माझा. आणि याचं कारण एकमेव होतं, या भारतातल्या, या मुंबईतल्या, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की हा विश्वचषक माझा व्हावा, भारतीय संघानं हा जिंकावा. आणि ती इच्छा 2007 साली, 2011 साली आणि 2024 साली पुन्हा एकदा साकार झालेली आहे. आणि म्हणूनच त्या विश्वचषकाचं, माझ्या विश्वचषकाचं, जो विश्वचषक माझा आहे ना त्या विश्वचषकाचं दर्शन मला घ्यायचं आहे. तो विश्वचषक मला ज्यांनी जिंकून दिला त्या शिलेदारांना मला एक झलक पाहायचं आहे. मग तो रोहित शर्मा असेल, तो विराट कोहली असेल, तो ऋषभ पंत असेल, प्रत्येकाला पाहण्यासाठी भारतीय या नात्यानं मुंबईकर रस्त्यावर उतरलाय. आणि स्टेडियममध्ये दृश्य आले आहेत विजय. फ्लॅश लाईट्स आपण अनेकदा सामन्यांमध्ये बघत असतो, मेक्सिकन वेव असेल किंवा फ्लॅश लाईट दाखवून अशा प्रकारे आपलं चाहत्यांच्या एकजुटीचं किंवा त्या माहोलचं, त्या वातावरणाचं दर्शन असेल आणि आताही वानखेडेमध्ये आपल्याला दिसतंय ते. नक्कीच अतिशय उत्तम दर्शन होत आहे भारतीयांच्या क्रिकेट संस्कृतीचं, भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाचं. भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे एक श्वास आहे, भारतीयांसाठी क्रिकेट हा धर्म आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवर आणि वानखेडे स्टेडियमच्या या प्रत्येक स्टँडमध्ये जर दिसते तर मला त्याचं नवल वाटणार नाही. कारण ही मुंबई, जी मुंबई क्रिकेट असोसिएशनला अभिप्रेत आहे, ती कुलाब्यापासून पालघर डहाणूपर्यंत, कुलाब्यापासून कर्जत कसारा, कल्याणपासून कर्जत कसाऱ्यापर्यंत आणि इकडे कुलाब्यापासून थेट नवी मुंबई पनवेलपर्यंत पसरलेली आणि तिथला सारा
नागरिक आज या छोट्याशा पट्ट्यात NCA पासून थेट वानखेडे स्टेडियमपर्यंत मरीन ड्राईव्हच्या या पट्ट्यात दाखल झालाय. म्हणूनच मुंबईचं, साऱ्या भारताचं, साऱ्या महाराष्ट्राचं सामर्थ्य तिथंच एकवटलेलं दिसतंय आपल्याला. आणि त्या प्रत्येकाचं म्हणणं आहे हा विश्वचषक माझा आहे. आणि एका सिग्नलवर चक्क ही व्यक्ती आपल्याला पोहोचलेली दिसते विजय. त्यामुळे जसं आपण सांगतोय की चाहत्यांची मोठी गर्दी, मला वाटतं त्यांना आता खाली उतरायला सांगितलेलं आहे आणि त्यांना देखील आता तिकडं सिग्नल किंवा अशा प्रकारे उभं राहून मला वाटतं पोलीस देखील आवाहन करत असतील की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे अनुचित काही गोष्ट होणार नाही, अशा पद्धतीने खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सिग्नलवर झेंडा फडकवलेला होता व्यक्तीने, मात्र आता ती व्यक्ती खाली आलेली आहे आणि इकडे चाहत्यांची मोठी गर्दी, बॅनर्स घेऊन सज्ज आहेत, टी शर्ट्स घालून सज्ज आहेत, छत्र्या देखील उघडलेल्या आहेत कारण पाऊस थोडासा मध्ये मध्ये हजेरी लावतोय. पण फॅन्सचा पाऊस इतका पडला की त्या पावसापुढे या पावसाला कदाचित थोडंसं नमतं घ्यावं लागतं आणि मला वाटतं त्याच्यामुळे पाऊस थांबतोय देखील मध्ये मध्ये. आणि आता ही बस आणखी पुढे निघालेली आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये ती नरिमन पॉईंट आणि परिसरामध्ये पोहोचेल आणि मग तिकडून नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम हा तो मार्ग असेल की जिकडे विजयी मिरवणूक निघणार आहे. आणि आता मला वाटतं तिकडेही लोकांना कळतंय की अजून बस जवळ येते, त्यामुळे तिकडेही उत्साह जो आहे तो वाढताना दिसतोय. लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत पण पोलीस त्यांना तिकडे रोखतायत, त्यांना आवाहन करतायत की तुम्ही मागेच थांबा कारण आता ती बस येते, त्या बसला आपल्याला वाट करून द्यायची. आणि त्याच्यामुळे गर्दी तर आहे, चाहते तर पोहोचलेले आहेत, मात्र त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाही आहे. याचं कारण पुढे त्या बसची व्यवस्था करायची आहे, त्या बसला मार्गस्थ करायचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक मिनिटागणिक हा उत्साह जसं आपण मॅचला बघतो विजय, चेहरे रंगून येतात, फ्लॅग असेल किंवा आपल्या काय म्हणूया आपण टी शर्ट्स असतील आपले, आणि तशाच प्रकारे आज सज्ज होऊन ही मंडळी आलेली आहे. तेव्हा एकीकडे नरिमन पॉईंटला मोठी गर्दी आणि त्याचवेळी जोरदार पावसाची शक्यता कारण ढग दाटून आले. आपण या दृश्यांमध्ये बघतोय मोठे ढग दाटून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित एक जोरात मोठी पावसाची सर येऊ शकते. मात्र त्याआधी खाली उत्साहाचा फॅन्सचा पाऊस पडलेला आपण बघतोय आणि या चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे ती अर्थातच आपल्या नायकांची, कारण ज्या फॅन्सनी हे अविस्मरणीय क्षण या खेळाडूंनी दिले त्या खेळाडूंचं आगमन होत आहे आणि त्याच्यामुळे रोहित आणि त्याच्या टीमची अर्थातच या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. आणि अश्विन, मगाशी आपण एक मुद्दा पुन्हा चर्चा केली त्या मुद्द्यावर, आणि ती मुद्दा म्हणजे मुंबई पोलिसांचं कर्तव्य, मुंबई पोलिसांचं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.